आहात. मी टॅरड बाय ममता. मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बऱ्याच रिक्वेस्ट आल्या मला की मॅडम तुम्ही हिंदीमध्येच व्हिडिओ बनवत आहात, मराठीमध्ये व्हिडिओ नाही बनवत आहेत. बरेच व्हॉट्सअप आले, म्हणजे मला यूट्यूबवरती वगैरे नाही, पण बरेच मला व्हॉट्सअपमध्ये वगैरे किंवा मेसेंजरवरती वगैरे बरेच मेसेज आले की मॅडम तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत जा. मला तेवढा वेळ नसतो, माझ्याकडे बरेच टॅरो कार्ड रीडिंग्स असतात, बरेच माझं जन्मकुंडली बघायची असते, बरेच क्रिस्टलचा माझा बिझनेस असतो, त्यामुळे मला तेवढा वेळ नाही मिळत. पण आता आजपासून मी नक्की काढीन वेळ. आज मी तुमच्यासाठी टॅरो कार्ड रीडिंग मध्ये मी आज तुम्हाला एंजल मेसेज घेऊन आलेली आहे. हा एंजल कार्ड रीडिंग आपण करतो आहे 25 जून 2026. माझ्या स्वामी माऊलींचा दिवस आहे, वार गुरुवार आहे आणि स्वामी माऊलींची मी भक्त आहे. त्यामुळे कदाचित स्वामींनीच मला असं सांगितलं असेल की सगळ्यांसाठी व्हिडिओ करायला सुरुवात कर मराठीमध्ये, म्हणून मी स्वामी मुखातून जे एंजल्स आपल्याला सांगणार आहेत, देवदूत जे आपल्याला सांगणार आहेत स्वामी मुखातून, तो आज आपण बघणार आहोत. मी कार्ड शफल करून ठेवली आहे, माझ्याकडे थोडी जागा कमी आहे, स्पेस ही थोडी कमी आहे, तर म्हणून मी कार्ड आधी शफल करून ठेवते. तर बघा, तुम्हाला आवडला तर नक्की. आता जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांनी परत मी मराठीमध्ये हा व्हिडिओ आणत आहे. तर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ह्या मराठी मुलीला तुम्ही जसं हिंदीमध्ये मला भरपूर प्रोत्साहन मिळतं आहे, तसं तुमच्याकडून पण मला भरपूर प्रोत्साहन मिळू देत. असंच मीही पुढे जाऊ देत. स्वामींचा आशीर्वाद तुम्हालाही मिळू देत, मलाही मिळू देत. तर मी रीडिंग स्टार्ट करते आज. तर नक्की बघा. मी टॅरड बाय ममता. सकाळचं कार्ड आहे, हे दुपारचं कार्ड आहे आणि हे रात्री संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचं कार्ड आहे. तर एंजल्स आपल्याला काय सांगतायत, स्वामींच्या मुखातून काय येतं आहे आपल्यासाठी, कसा दिवस राहील आपल्याला काय सुधार केले तर आपला जो खराब जाणारा दिवस असेल तो चांगला जाईल, किंवा चांगला आहे तो आणखी चांगला जाईल. किंवा आपल्याला जर का म्हणतात ना की काय दुःख वगैरे असेल, खूप जण दुःख पकडून बसतात आदल्या दिवसाचं आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्यांचा दिवस खराब जातो. तर ते सगळं टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, एंजल्स आपल्याला काय सांगतायत स्वामी मुखातून, ते आपण बघूया. श्री स्वामी समर्थ बोलून मी सुरुवात करते माझ्या रीडिंगला. कार्ड नंबर 1 आहे, जी सकाळ आहे, एंजल कार्ड आहे ती. बघा, ही ओरेकल कार्ड्स आहेत एंजलची. हे कार्ड सकाळ आहे. सकाळ तुम्हाला एंजल काय सांगते बघूया. टेक अ ॲक्शन. सुरुवात करा ॲक्शन घ्यायला. इथे तुम्हाला सांगते पीसफुल रिझोल्युशन, शांततेत रिझोल्युशन घ्या एखादं. आणि हे यस कार्ड आहे, संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचं. तर नक्की पहा 3 कार्ड तुम्हाला काय सांगतायत, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं जात आहे ॲक्शन घ्या. तर पाहूयात आपण आता कार्डांवर. टेक ॲक्शन, पीसफुल रिझोल्युशन आणि यसमध्ये तिन्ही संदेश मिळून स्वामींचा आज कृती, समेट आणि यश याचा दिवस आहे. स्वामी सांगतात जे बरेच काम तुमचे प्रलंबित राहिलेले होते त्याच्यासाठी ॲक्शन घ्या, त्याच्यासाठी योग्य वेळ आलेली आहे. ते काम आता पुढे न्या. प्रलंबित राहिले म्हणजे थोडंसं डिले झालेलं आहे, तुम्ही ते जाणून बुजून डिले केले, किंवा तुम्हाला म्हणतात ना डेस्टिनीमध्ये होतं, तुमच्या प्रारब्धात होतं, नशिबात होतं, म्हणून ते डिले झालेलं आहे. तर स्वामी समर्थ आता तुम्हाला सांगत आहेत उद्या सकाळी, म्हणजेच मी आदल्या दिवशी रीडिंग आणते म्हणून उद्या सकाळी बोलली. उद्या स्वामींचा वार आहे. स्वामी म्हणतात की उद्या जर का सकाळी तुम्ही फक्त विचार करण्यात वेळ काढलात तर तुमचं जे काम आहे ते तिथेच राहील. तर स्वामींचं असं म्हणणं आहे, स्वामी सांगत आहेत की आज सकाळी म्हणजे 25 जून 2026च्या दिवशी सकाळी फक्त विचार करण्यात वेळ नका घालवू. जे तुम्हाला योग्य वाटतं त्यासाठी तुम्ही रिस्क घेऊन पाऊल टाका पुढे. विश्व म्हणजे युनिवर्स आणि गुरूंची शक्ती. गुरु म्हणजे आपले नक्की ज्यांच्याकडे हे रीडिंग जाणार आहे ना ते नक्की गुरुभक्त आहेत. मग ते स्वामींचे भक्त असतील, माझ्या साईबाबांचे भक्त असतील, माझी गुरुमाऊली स्वामी समर्थांचे भक्त असतील, किंवा आणि त्यांचे कोणी गुरु असतील, तर त्यांच्याच मुखातून हे तुमच्यासाठी आलेलं रीडिंग आहे. गुरुशक्ती तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा उद्या नक्की सपोर्ट करेल. जे तुमचे गुरु असतील, माझे गुरु माझे स्वामी माऊली आहेत, ज्यांच्यापर्यंत रीडिंग जाईल ते नक्की स्वामी भक्त असणार आहेत.
करिअर वाईज, व्यवसायानुसार, तुमच्या बिझनेसनुसार वगैरे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, गुंतवणूक वगैरे करायचं असेल तर त्यानुसार नोकरीसाठी वगैरे आपण बघत असू. तर नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा नवीन नोकरी पकडण्यासाठी किंवा नवीन इंटरव्ह्यू देण्यासाठी, तुमच्यासाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर आहे, शुभ वेळ आहे सकाळची. जर का तुम्ही तुमची थांबलेली जर का काही डील असतील, काही तुमचे थांबलेले प्रोजेक्ट असतील, थांबलेली सरकारी कामं काही तुमच्या बिझनेसशी रिलेटेड असतील, बँकेची काही थांबलेली कामं असतील किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुमचं काही थांबलेलं एखादं प्रोजेक्ट असेल, प्रेझेंटेशन असेल, एखादं तुम्हाला थांबलेलं तुमचं प्रमोशन मिळायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही डायरेक्ट त्या कन्सर्न पर्सनशी जो संपर्क तिथला ज्यांच्याशी तुमचा संपर्क आलेला आहे त्या गोष्टीसाठी, तुमच्या प्रोजेक्टसाठी असो, नोकरीसाठी असो, कशासाठीही असो, तर तिथल्या व्यक्तीशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधा. जसं माझे बिझनेसवाले असतील तर त्यांनी त्यांच्या कस्टमरशी डायरेक्ट संपर्क साधावा किंवा ज्यांच्याशी पार्टनरशिप करायची होती, ज्यांच्याकडून तुम्हाला तुमचं प्रमोशनचं लेटर येणार होतं किंवा तुमच्या नोकरीचं लेटर येणार होतं, अशांच्या तुम्ही डायरेक्ट संपर्क साधा. तुम्हाला स्वामी काही ना काहीतरी संकेत देतील किंवा नोकरीचा बदल तुम्हाला करायचा असेल तर मुलाखतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, जर का तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जायचं असेल किंवा ऑनलाईनमध्ये तुम्ही जर का ॲप्लिकेशन करत असाल, नोकरीसाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला स्वामी असं सांगतात की ही उद्या सकाळची वेळ तुमच्यासाठी खूप अत्यंत लाभदायक आहे. ज्यांच्या पण कडे रीडिंग आलेलं आहे त्यांना स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामी सांगतात ॲक्शन घ्या म्हणजे घ्या. तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे, इथे थांबायचं नाही, कृती करा लगेचच्या लगेच. तुमच्या मनात एखादा नवीन विचार आला बिझनेसचा, तरी तिथल्या तिथे कृती करा. बिझनेसचा विचार म्हणजे नवीन तुमचा बिझनेस कसा मार्केटिंग कसं करायचं हा तुमच्या डोक्यामध्ये विचार आला, तर मार्केटिंग करण्याविषयी एखादी तुमच्या मनामध्ये आयडिया आली, एखादा विचार आला तुमच्या मनामध्ये, तर लगेचच्या लगेच कृती करून टाका, लगेचच्या लगेच ते अंमलात आणून टाका. जर का तुमचं अडलेलं एखादं काम असेल, प्रोजेक्ट असेल, ते पुढे जाणार असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला सही वगैरे करायची असेल, तर विचार करा आणि तात्काळ त्याचा निर्णय घेऊन टाका. लगेचच्या लगेच ॲक्शन घ्या त्याच्यावरती. जर का तुम्ही लव्ह रिलेशनशिपमध्ये आपण प्रेम, नातेसंबंध, घराविषयी जर का आपण बोलत असू, तर तुमच्या मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे बोला. मग तुमचं लव्ह रिलेशनशिप असो तर तुमची ती असो किंवा तो असो, त्याला तुमच्या मनातल्या भावना बोला. हजबंड वाईफ असतील तर मनातल्या जे काही गोष्टी आहेत त्या एकमेकांसमोर शेअर करा. घरामध्ये तुमच्या मनात तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल घरामध्ये, तर ती तुम्ही स्पष्टपणे समोरच्याला बोला आणि ती त्याला समजेल अशी बोला. गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. जर का तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं असेल घरामध्ये, हजबंड वाईफमध्ये किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये तुमच्यात जर का अंडरस्टँडिंग नसेल, जर का मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, तुमच्या कलिगबरोबर तुमचं झालं असेल मिसअंडरस्टँडिंग, फ्रेंडबरोबर मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, ज्यांना तुम्ही ओळखता अशा लोकांशी कोणाशी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, तर तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या ते मिसअंडरस्टँडिंग दूर करण्यासाठी. नात्यातील अंतर कमी करण्याची तुम्हाला एक संधी देत आहे स्वामी. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देत आहेत की जे तुमचं डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे आहे तिथे मिसअंडरस्टँडिंग झालं आहे, तर तिथे अंडरस्टँडिंग करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढे जा असं स्वामी सांगतायत. तर तुम्हाला नक्की ते मदत करणार आहेत या गोष्टीसाठी. आणि तुम्हाला एकच मोका देत आहेत तुम्हाला, जिथे पण तुमचे संबंध बिघडलेले आहेत ते संबंध, सगळ्या पद्धतीचे जे पण काही संबंध आहेत ते सुधारवण्यासाठी. मग बिझनेसवाल्यांना पण ते येतं, त्यांचे कोणाशी जर का संबंध बिघडलेले असतील तर स्वामी सांगतात की तुम्हाला नक्की संबंध सुधारण्यासाठी मी हा एक मोका देतो, उद्याचा दिवस देतो. नक्की तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि थोडंसं जरा झुकायची वेळ आली तर झुका, स्वतःची चूक मान्य करा, पुढे जा, स्वामींना ग्रॅटिट्यूड पे करा. जर का तुमचं अंडरस्टँडिंग वगैरे समोरच्याशी झालं तर शिक्षणामध्ये तुम्हाला स्वामी असंच सांगतायत की अभ्यासाची नवीन योजना तुम्ही सुरू करू शकता. नवीन तुमच्या मनामध्ये जर का तुम्हाला सक्सेस येत नसेल तर तुमच्या मनामध्ये नवीन गोष्ट येऊ शकते की मी आता काहीतरी नवीन प्लॅनिंग करतो आणि त्यानुसार मी माझं शिक्षण आता पुढे नेतो. स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला जर का वेळ मिळत नसेल तर तुम्ही काहीतरी वेळ काढायचा प्रयत्न कराल, नवीन प्लॅनिंग काहीतरी कराल की मी अभ्यास कशा पद्धतीने करू. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना पण असं सांगितलं जात आहे की तुम्ही थोडीशी मेहनत तुमची वाढवा, तुमची मेहनत कुठेतरी कमी पडते तर त्याचं प्लॅनिंग करून स्ट्रॅटेजी आखा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. जर का
तुम्ही क्लासेसला जाताय, तुम्ही स्कूलला जाताय, कॉलेजला जाताय, किंवा आणखी कुठेतरी ऑर्गनायझेशनमध्ये कुठच्या कोर्सेसला जाताय, किंवा तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला वेळ मिळत नाही आहे तुमच्या अभ्यासासाठी, तर तो तुम्ही काढा. त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करा की अमुक टायमात मी अभ्यास करीन, अमुक टायमात मी असं अमुक काम करीन. तर त्याचं एक टाईमटेबल बनवा असं तुम्हाला सांगितलं जात आहे. तुम्हाला मेहनतही त्याच्यासाठी खूप वाढवावी लागणार आहे. जर का तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम एखादी देत असाल तर मग ती एज्युकेशन क्षेत्रातली असो किंवा तुमच्या जॉबच्या क्षेत्रामधली असो. गव्हर्मेंट एक्झाम पण असतात ना, देतात ना मुलं, तुम्ही लोक, तसं आहे. व्यायाम वगैरे किंवा योगा, जर का आरोग्यामध्ये आपण बघितलं तर तुम्ही व्यायाम करा, योगा करा, चालण्याला सुरुवात करा. ज्यांचं पण वजन वाढलेलं आहे, स्थूल आहेत, त्यांनी चालायला सुरुवात करा. ज्यांना पण आळस वाटतोय त्यांनी थोडंसं चालायचा प्रयत्न करा. चालायचा प्रयत्न केला तर तुमचं आरोग्यही उत्तम राहील. तुमचं जे रोजचं डाएट आहे सकाळच्या वेळेला ते तुम्ही फॉलो करा. तुमचे जे आरोग्याची जी तपासणी तुम्ही करणार आहात, उद्या जर का कोणी प्रेक्षक करणार असतील तपासणी, तर ती नक्की करून घ्या. तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये जर का तुमची कोर्टाच्या बद्दलची काही कामं चाललेली असतील तर ती कागदपत्र पूर्ण करण्यासाठी उद्या तुमच्याकडे वेळ असेल. कोणत्या तरी बोलतात ना की कोणत्या तरी एखादं तुमचं जे काम अडकलेलं असेल कोर्टाचं, त्याच्यात तुम्हाला हालचाल करण्याचा सल्ला दिला जातो. तिथे थोडंसं जरा तुम्ही बघा, थोडंसं म्हणतात ना खंगाळून बघा सगळ्या गोष्टी. तर तसं तुम्ही जरा उद्या बघा आणि त्याच्यानुसार ती डॉक्युमेंट्स वगैरे पुढे जातील का ह्याचा प्रयत्न करा. स्वामी असं सांगतात की माझ्या नामस्मरणाने तुम्ही उद्या सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नको, स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत सर्वांच्या. स्वामी सांगतात की नित्य तुम्ही नक्की काहीतरी मंत्र बोला. काहीही मंत्र तुम्ही बोलू शकता. नित्य साधना करा, नित्य मेडिटेशन करा तुम्ही. तर असा उद्याच्या दिवशी तुम्ही तो संकल्प पण करू शकता. आता गुरुपौर्णिमा पण पुढच्या महिन्यामध्ये येते, तर काही जण आतापासून त्याची म्हणजे गुरुचरित्र वगैरे वाचायला सुरुवात करतात, किंवा स्वामींशी रिलेटेड काही अध्याय वगैरे वाचायला सुरुवात करतात, पोथ्या वाचायला सुरुवात करतात. तर तसंही उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकता असं स्वामी म्हणतायत. पीसफुल रिझोल्युशन तुम्हाला स्वामी असं सांगतायत. उद्या दुपारचा वेळ जो तुमचा आहे तो शांततापूर्ण आणि समाधानामध्ये जाणार आहे. तर ते कसं, तर स्वामी म्हणतात की उद्या दुपारी तुमच्या जीवनामध्ये तणाव आहे, स्ट्रेस आहे, आर्ग्युमेंट्स आहे, म्हणजे वाद आहेत, आणि अडकलेल्या परिस्थितीमध्ये सौम्य मार्ग तुम्हाला उद्या मिळेल. जिथे तुम्हाला वाटतंय की तुम्ही अडकलेले आहात, कोणाशी भांडण तुमचं झालेलं आहे, किंवा तुमच्यामध्ये थोडासा ताणतणाव आलेला आहे, तर तुम्हाला मार्ग नक्की उद्या मिळणार आहे दुपारी. तुमचे जे कलिग आहेत ऑफिसमधले, किंवा तुमचे जे बिझनेस पार्टनर आहेत, त्यांच्याबरोबर कदाचित तुमचं थोडंसं भांडण झालं असेल, आर्ग्युमेंट झाले असतील, काहीतरी थोडंसं बाचाबाची झाली असेल काहीतरी, किंवा जर का तुमचे जे वेंडर आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही काही वस्तू तुम्ही घेत असाल, परचेस करत असाल त्यांच्याकडून रॉ मटेरियल वगैरे, तर त्यांच्याशी थोडी बातचीत, ताणतणाव झाला असेल, किंवा त्यांच्याशी थोडंसं भांडण झालं असेल पैशावरून वगैरे, किंवा जिथे जॉबला वगैरे तुम्ही आहे, किंवा जॉबचं तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे आला असेल, तर तिथे कधी कधी HR बरोबर आपलं थोडंसं मतभेद वगैरे होतात. तर ते मतभेद उद्याच्या दिवशी तुम्हाला मिटू शकतात. त्याचे तुम्हाला साईन मिळू शकतात. मिटू शकण्यासाठी काय करा म्हणून सोल्युशन मिळू शकतं तुम्हाला. शांततेत तुमची चर्चा होऊ शकते, चांगला निर्णय होऊ शकतो. अडकलेले तुमचे जे इथे आहेत कामं, त्याच्यासाठी तुम्ही ॲक्शन घेतली तर तुम्ही पुढे जाल. पुढे तुम्ही गेलात तर उद्या दुपारी तुमची जी चर्चा होणार आहे, जे डिस्कशन होणार आहे समोरच्याबरोबर, ते जर का शांततेत झालं तर तुम्ही एक ठोस चांगला निर्णय घेऊ शकाल. स्ट्रॉंग डिसिजन उद्या तुम्ही जर घेऊ शकाल, असंही तुमच्यासाठी उद्या दुपारी सांगितलं जात आहे. स्वामी म्हणतात तुमची जर का भांडणं, नाराजगी होण्याची उद्या शक्यता असेल तर तुम्ही शांत बसा. कारण उद्या तुम्हाला नातेसंबंधामध्ये उद्या दुपारी तुमचं तसं होऊ शकतं. तुमची जर का भांडणं वगैरे झालेली असतील तर, किंवा होणार असतील, तर तुम्ही काय करायचं, शांत बसा. आणि जर का भांडण झालं आहे, नाराजी झालेली आहे, तर ती दूर होण्याची उद्या शक्यता असेल. जरी भांडण तुमचं झालं उद्या दुपारी तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये, ती किंवा त्याच्याबरोबर, जर का तुमचं जर का हजबंड वाईफ असेल, भांडण झालं, घरात तुमचं कोणाशी भांडण झालं, आई वडील, आजी आजोबा, बहीण भावंड, तर ती दूर होऊ शकतात. त्याचे सायन्स तुम्हाला मिळतील, त्याचं सोल्युशन मिळेल. तुमच्या बोलतात ना की कुटुंबामध्ये उद्या एकमेकांचं चांगलेपणा राहील, उद्या एकमेकांचं प्रेम राहील तुमच्या कुटुंबामध्ये. पीसफुल रिझोल्युशनमध्ये शिक्षणासाठी म्हणतायत की तुमचा जो कॉन्फ्लिक्ट आहे मनामध्ये, जो किऑस चाललेला आहे तुमच्या मनात,
की मला ही गोष्ट, म्हणजे म्हणतात ना की कुठेतरी तुम्ही गोंधळून गेलेला आहात किंवा कुठेतरी तुम्हाला ही गोष्ट मला येईल की नाही येईल, हे उत्तर बरोबर आहे की ते उत्तर बरोबर आहे, असं जर का तुम्हाला वाटलं तर तुमच्या मनातला जो गोंधळ होणार आहे, क्युआज होणार आहे, तो उद्या कमी होऊ शकेल. तुम्हाला जर का म्हणतात ना की जर का योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही पुढे जाऊ शकता उद्याच्या दिवशी. तर तुम्हाला मेंटॉर आहेत, तुमचे शिक्षक आहेत, जे तुमचे काउन्सिलर आहेत, ते तुम्हाला उद्या योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. काही जणांना आता ऑफिसमुळे त्यांनी जर का क्लासेस वगैरे जॉईन केलेले आहेत, तर त्यांना जर का स्पर्धा परीक्षा काय द्यायच्या असतील किंवा पुढचं एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशन घेत असतील, तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे, तर ते उद्याच्या दिवशी नक्की मिळू शकेल. उद्या तुम्ही कोणाला जर का काय गाईड करणारी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला कोणी असेल, ऑफिसमध्ये उद्यासुद्धा तुम्हाला जर का कोणी तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल, तर उद्या तुम्ही कोणाला विचारलीत, तुमच्या सिनियरला किंवा कदाचित काही गोष्टी ज्युनियरला पण येत असतात आपल्या, तर त्यांना तुम्ही विचारलात, तर तुमच्या ज्या शंका वगैरे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन उद्या दुपारी मिळू शकतं. तुमचा मानसिक तणाव जो आहे तो कमी होण्याचे खूप संकेत आहेत, कारण इथे तुम्हाला मानसिक तणाव वगैरे जो होता त्याच्यासाठी तुम्ही जर का स्ट्रॅटेजी केली, प्लॅनिंग केलं, जे तुमचं रोजचं डाएट आहे ते मेंटेन केलं, तर इथे तुम्हाला नक्की ताणतणाव कमी होईल. विश्रांती इथे तुम्ही घेतलीत तर इथे तुम्हाला नक्की उद्या विश्रांती घेतल्याचा फायदा दिसून येईल. तुम्हाला लिगली जर का आपण बघितलं तर तुमच्यासाठी बोलतात ना की कॉम्प्रोमाइजचा किंवा कुठेतरी तडजोड करायचा एखादा रस्ता तुम्हाला दिसून येईल. कुठेतरी तुम्हाला वे आउट मिळेल, काहीतरी अपेक्षेपेक्षा शांत निकाल मिळू शकतो. जर का कोणाचा उद्या रिझल्ट लागणार असेल एखाद्या केसमध्ये, तर तो त्याला शांतपूर्ण पद्धतीने उद्या लागू शकतो. म्हणतात ध्यानातून तुम्हाला मनशांती प्राप्त होईल. उद्या जर का तुम्ही मेडिटेशन वगैरे केलं तर तुम्हाला नक्की, तुम्ही ध्यान लावलं तर तुम्हाला नक्की शांती प्राप्त होईल उद्या दुपारी. जर का तुम्ही स्वामींचा मंत्र म्हटलात, तारक मंत्र, तर तुमच्या अंतर्मनाला नक्की स्थिरता मिळेल. स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो तुम्ही दिवसातून 3 वेळा किंवा तुम्ही सकाळी तुमची अंघोळ झाल्यावर, तुमच्या मंदिरात घरची तुमच्या पूजा झाल्यावरती, ऑफिसला निघायच्या आधी तुमच्याकडे जर का वेळ असेल ना, तर एक पाण्याचा ग्लास घ्या, त्याच्यावरती हात ठेवा आणि स्वामींचा तारक मंत्र 3 वेळा म्हणा आणि ते पाणी प्या. बघा तुमच्यातल्या नकारात्मक शक्ती 21 डेजमध्ये त्या निघून जायला सुरुवात होते. तुम्ही नक्की करून बघा. तुमची जी कामं अडकलेली आहेत, भाग्य झोपलेलं आहे, ते सुद्धा नक्की जायला मदत होते. तर स्वामींचा हा जो उपाय आहे तारक मंत्राचा, तो खूप म्हणतात ना की खूप अगदी म्हणतात ना की तुम्हाला खूप त्याचे चांगले रिझल्ट येतात. आणखीन तुम्हाला मी जर का सांगेन, तर तुम्हाला असं वाटलं आहे तुमचं भाग्य झोपलेलं आहे, तुम्हाला कोणीची मदत नाही आहे, तुम्हाला सगळीकडे कमीपणा मिळतो आहे, तुम्ही एखादी गोष्ट करायला घेताय, उपाय सांगते मी तुम्हाला. जर का तुम्ही मध्ये एखादी गोष्ट करायला घेताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकसारख्या अडचणी येत आहेत, तुम्हाला तुमची कार्यसिद्धी जात नाही आहे, म्हणजे लग्नाचं कार्य असो, नवीन घर घेतलेलं काही कार्य असो, नवीन लोन पास करायचं आहे तुम्हाला, कोणाकडून लोन मिळत नाही आहे बिझनेससाठी, बिझनेसचा जो तुमचा डील आहे तो होत नाही आहे, किंवा हजबंड वाईफमध्ये अंडरस्टँडिंग होत नाही आहे, त्यांच्यासाठी एकसारखे खटके उडत आहेत त्यांचे, तर किंवा ते कुठच्या तरी गोष्टीवरती, हजबंड वाईफ एखाद्या गोष्टीवरती म्हणतात ना की एखादी गोष्ट त्यांना सिद्ध करायची आहे की आम्ही ही गोष्ट घेणार आहोत वगैरे, असा सुद्धा घरात आपला विचार येतो, तर ती घेतली जात नाही. एखाद्या गोष्टीला मुहूर्त न मिळणे इन शॉर्टमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही एक मंत्र कमीत कमी 21 दिवस 108 वेळा म्हणू शकता. हा स्वामींचाच मंत्र आहे, ओम सिद्ध स्वामी समर्थ. तुमची कोणतीही गोष्ट सिद्धीस जाणार नाही, हे होणारच नाही. हा तारक मंत्र आणि हा जो मंत्र मी स्वामींचा देते, हे दोन्ही मंत्र तुम्ही जर का 21 डेज रेग्युलर केलेत ना, तुम्हाला रिअलमध्ये त्याचे खूप फरक पडतात. तुम्ही करून बघा. जर का शक्य नसेल तर रात्री झोपायला बेडवरती बसता तेव्हा जरी तुम्ही म्हटलात ओम सिद्ध स्वामी समर्थ आणि जो स्वामींचा तारक मंत्र आहे तो तुम्ही म्हटलात, तर तुम्हाला नक्की त्याचे फायदे दिसून येतात. तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तारक मंत्र तुम्ही कानाला लावा, तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबवरती लावा आणि कानाला इयरबड्स लावून किंवा नेक बँड लावून वगैरे तुम्ही नक्की तुम्ही बघू शकता, ऐकू शकता, दोन्हीही करू शकता एक संगती. आणि तुमच्या हातामध्ये काचेचा ग्लास तुम्ही घेऊन जर का बसलात आणि ते पाणी जर का तुम्ही प्यायलात, तर नक्की जे रोगी आहेत की ज्यांना खूप वर्षापासून
खूप प्रकारचे त्रास होतात की ते बिचारे नीटपणे अन्नही खाऊ शकत नाहीत, त्यांना जे आवडतं ते. तर त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे रोगामुळे वगैरे झालेली, किंवा अशी सुद्धा काही जणांना लहानपणापासून त्यांच्या जीवनामध्ये खूप ट्रॉमा असतात, तर ते कधी कधी आपली म्हणतात ना की आपलं जे बुद्धी आहे, आपलं मन आहे, ते कधी कधी अस्थिर असतं, तर आपल्याला नीट डिसिजन देऊ शकत नाही. तर त्यावेळेला हा मंत्र खूप कामाला येतो. जर का लग्न जमत नसेल तर गुरुवारी स्वामींच्या मठात पोचा, तिथे एक नारळ ठेवा, आणि ठेवायच्या आधी 2 हातात तो नारळ घ्या आणि नक्की हा मंत्र 11 वेळा बोला. तुमची जी इच्छा आहे ती बोला आणि मग 11 वेळा ओम सिद्ध स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. विदिन 41 डेज तुम्हाला नक्की लग्नाशी रिलेटेड अडथळे जे आहेत ते नक्की दूर होतील. ज्यांच्या पत्रिका मॅच होत नाहीत त्यांना नक्की पुढचे जे पण काही रिश्ते येतील, पुढचे जे पण काही स्थळं येतील, त्या स्थळामध्ये नक्की एखादी तरी पत्रिका जुळली जाईल. लव्ह मॅरेजमध्ये आईवडील मानत नसतील तरी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये पोचा, नारळ ठेवा, बोला तुमच्या मनातली इच्छा आणि स्वामींना सांगा सगळे अडथळे दूर करा जीवनामधले. हा मंत्र म्हणा, हा कार्यसिद्धीसाठी मंत्र म्हटला जातो. हा मंत्र खूप कमी लोकांना माहीत असेल, कदाचित कोणी विश्वास ठेवा. जर का स्वामी भक्त असतील खरोखरचे तर नक्की हा विश्वास ठेवून मंत्र म्हणतील. आणि तारक मंत्र हा तर खूप कॉमन आहे, तोही सगळ्यांना माहिती आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा जो काळ आहे उद्या, त्याला येस कार्ड आलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये होकार आहे. हे कार्ड अत्यंत शुभ कार्ड आहे. स्वामी इथे तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहेत की तुम्ही जे काही काम कराल, जी काही गोष्ट उद्या संध्याकाळपासून रात्रीपर्यंत कराल, त्याचं उत्तर सकारात्मक असेल. हो 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 हेच असेल, येस 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 हेच असेल. जी तुमची कामं बंद पडलेली आहेत, भाग्य झोपलेलं आहे, तुम्ही काही डिले झालेले आहेत कामाला, ती कामं उद्या जर का तुम्ही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सुरू केली तर त्याला नक्की तुम्हाला सकारात्मक प्रोग्रेस, तुम्हाला पॉझिटिव्ह प्रोग्रेस दिसेल. तुम्हाला आर्थिक लाभाचे संकेत दिसतील. लॉंग टर्म तुमची काय इन्व्हेस्टमेंट असेल, FD काढलेले असतील बँकेचे रिलेटेड, काहीही तुम्ही उद्या जर का काही जुनं काही काढलेलं असेल तर, किंवा ज्यांचे बोलतात ना की प्रॉडक्ट वगैरे बाहेरगावच्या देशामध्ये गेलेली आहेत, किंवा ज्यांनी आता आपला जो बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या ज्या बिझनेसवाल्यांनी विकलेल्या आहेत, त्याचे पैसे कुठे अडकलेले आहेत किंवा त्याचे पैसे मिळत नाही आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सकारात्मक आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. अडकलेले पैसेसुद्धा कोणाकोणाला उद्या रिटर्न मिळू शकतात. जर का तुम्ही सकाळी थोडेसे एफर्ट्स घेतलेत, कॉल केलेत, लोकांना कामाबद्दल सांगितलं तुमच्या की माझं हे काम अडकलं आहे, माझं बँकेमध्ये तुम्ही स्वतः गेलात, तिथे तुम्ही लोन जे पास करतात त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बसलात, तर तिथून सुद्धा तुम्हाला लोनचे वगैरे चांगले संकेत येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मी हे सांगत आहे. नातेसंबंधांमध्ये पण तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळणार आहे, चांगला तुम्हाला प्रतिसाद मिळणार आहे. विवाह किंवा प्रस्ताव संबंधी शुभ संकेत मिळतील. मी बोलली ना, प्रत्येक गोष्ट यश असेल. जे पण म्हणतायत की आम्हाला जिथे पण लग्न स्थळं जमवली जातात तिथे आम्हाला नाव नाही घालायचं आहे, तर ते सुद्धा उद्या जर का तुम्ही चांगल्या मनाने घातलं तर नक्की तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये ओम सिद्ध स्वामी समर्थ मंत्रानुसार तुम्ही जर का केलं तर नक्की तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी, तुम्हाला नक्की चांगलं घराणं मिळू शकतं. हे विवाहाचे पण संकेत, ज्यांची लग्न जमत नाही आहेत किंवा ज्यांना आता कोणी थोड्या दिवसांपूर्वी मुलगा मुलगी बघायला आलेत किंवा ज्यांच्या दोन्ही घरांमधून होकार आलेला आहे लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा, तर त्यांनासुद्धा उद्याच्या दिवसामध्ये लग्नाविषयी पुढे जाण्याची काही ना काहीतरी माहिती कळेल. एंगेजमेंटची कळेल, नाही तर डायरेक्ट लग्नाच्या वेळेला एंगेजमेंट वगैरे पण खूप जण करतात, तर तसं लग्नाची डेट वगैरे फिक्स होईल किंवा काहीतरी त्याच्याविषयीची बोलणी होतील. असे उद्या शुभसंकेत तुम्हाला मिळू शकतात. जी पण काही तुम्ही एफर्ट्स घेतलेले आहे, हार्डवर्क केलेले आहे एज्युकेशनमध्ये, तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये, तिथे तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे, चांगले रिझल्ट येईल तुमच्या मेहनतीचे. जर का तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे ऑलरेडी दिलेली आहे तर त्याचा जर का रिझल्ट वगैरे येणार असेल त्याबद्दल तुम्ही खूप सकारात्मक राहा. आता स्वामी म्हणतात की तुम्ही सकारात्मक राहिलात तर नक्की मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करीन. तर तुमची ऊर्जा उद्या त्याबद्दल सकारात्मक राहणार पण आहे. पण असं असतं ना
की 100मध्ये एखादी व्यक्ती असते की जी खूपच नाराज असते, तर त्यालासुद्धा सकारात्मक राहा. रिझल्टची काही चिंता करू नका. स्वामी बसलेले आहेत प्रकृतीमध्ये. सगळ्यांच्या सुधारणा उद्या दिसणार आहे. उपचार जर का तुम्ही दुसरे डॉक्टर वगैरे कोणी केलेत, नवीन काही औषधं सुरू करणार आहात, तर तुम्हाला नक्की नवीन डाएट फॉलो करणार आहात, कुठे कॅम्पला जाणार आहात, नवीन सुरुवात काही करणार आहात तुमच्या प्रकृतीबद्दल, तर त्याच्यात तुम्हाला उपचार जे काही घेणार त्याला तुम्हाला नक्की चांगला उद्या प्रतिसाद मिळणार आहे. स्वामी असं म्हणतात की उद्या तुम्हाला कायदेशीर बातमीमध्ये सुद्धा उद्या तुम्हाला नक्की चांगली बातमी, गोड बातमी उद्या मिळणार आहे. काहीतरी प्रकरण जे तुमचं आहे, जे तुमचं काही म्हणतात ना केसेस आहेत तुमच्या काही, तर त्या ज्या केस आहेत, ती जी डॉक्युमेंट्स आहेत, तिला योग्य डायरेक्शन मिळणार आहे उद्या. उद्या तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही स्वामींची प्रार्थना करा, जसं मी सांगितलं आहे तसं. उद्या स्वामींची तुम्ही मेडिटेशन करू शकता. उद्या तुम्ही तुमचे जे गुरु असतील त्यांचं मेडिटेशन करा तरीही चालेल. तुमचं जे इनर व्हॉइस तुम्हाला जे सांगते ते ऐका. उद्या तुमचं जे बोलता ना की तुमची मनातून जी काही इच्छा होती, नाही मेरे माइंड से तो ये मेरी इच्छा थी रे, तो जी तुमची इच्छा होती ती उद्या पूर्ण होण्याच्या दिशेने जाईल. पूर्णत्वाकडे तिला जाण्याचे संकेत तुम्हाला दिसतील. इच्छा पूर्ण होईल की नाही हे तुम्हाला उद्या समजेल की येत्या काळात तुमची होईल की नाही इच्छा पूर्ण. 25 जून 2026 स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत. अत्यंत शुभ संदेश आहे. सकाळी तुम्ही कृती करा, दुपारी शांततेचा मार्ग पकडा, संध्याकाळी तुम्ही तुम्हाला हो असं म्हटलं गेलेलं आहे. होसाठी तुम्हाला संकेत मिळणार आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी कराल, एफर्ट्स घ्याल, चांगल्या हार्डवर्क कराल, तर स्वामी म्हणतात की मी तुमच्या पाठीशी उभा आहे, तू घाबरू नकोस, तू फक्त एक काम कर, तुझ्या मनातली भीती सोड. जसं मी मध्ये म्हटलं तसं विश्वास ठेवा स्वतःवरती. कॉन्फ्लिक्ट तुमच्या मनामध्ये जर का चाललेली असतील तर नक्की तुम्ही मेडिटेशन करा, ती तुमची निघून जातील. क्युअर झालेला असेल मनामध्ये संभ्रम असेल, गोंधळ असेल, तर तुम्ही स्वामींची नक्की उद्या काहीतरी मंत्र चॅन्टिंग वगैरे करा, मंत्र बोला, काहीतरी मंत्र जपा. स्वामी म्हणतात विश्वास ठेव, तू पुढे चलतच राहा, थांबू नकोस अजिबात, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा मुख्य संदेश इतकाच होता की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहेत. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. टॅरट बाय ममता तुमच्यासाठी रोज आता मराठीमध्ये व्हिडिओ घेऊन येत जाईल. दुसरा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल हे उद्या माझ्या स्वामी माऊलींचा दिवस आहे, तर नक्की जाता जाता तुमच्याकडे व्हिडिओ आलाच तर हा सेम तुमच्यासाठीच स्वामींनी ठेवलेला व्हिडिओ आहे असं तुम्ही समजा. स्वामींनीच पाठवल्यात या गोष्टी तुमच्याकडे असं समजा. आणि टॅरट बाय ममताला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.